हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी आहे बसवंत थरकार, इतिहास शिक्षक, न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली. स्वयंदीप यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 8वी इतिहास विषयातील 5वा पाठ सामाजिक व धार्मिक प्रबोधन याविषयी माहिती घेणार आहोत. 19व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात पाश्चात्य शिक्षण अर्थात इंग्रजी शिक्षणाचा प्रसार सुरू झाला. त्याबरोबरच भारतीय समाजात नवे विचार, नव्या कल्पना, त्याचप्रमाणे नवीन तत्त्वज्ञानाचे वारे वाहू लागले. त्यामुळे भारतीय समाजातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रात अनेक बदल झाले. भारतातील मागासलेपण हे भारतीय समाज व्यवस्थेतील अंधश्रद्धा, रूढीप्रियता, येथील जातीव्यवस्था, उच्च नीचता, स्पृश्यास्पृश्यता, येथील भ्रामक कल्पना, चौकस आणि चिकित्सक वृत्तीचा अभाव यात आहे याची जाणीव त्या काळातील पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या सुशिक्षित समाजाला होऊ लागली. भारताची प्रगती करायची असेल तर भारतीय समाजातील दोष व अनिष्ट रूढी प्रवृत्तींचा नाश करावा लागेल. त्याचबरोबर मानवता, समता, बंधुता या तत्वावर आधारित नव समाजाची निर्मिती करावी लागेल याची जाणीव होऊ लागली. त्यावेळच्या सुशिक्षित भारतीय विचारवंतांनी सामाजिक कार्यातून तसेच त्यांच्या लेखणीद्वारे भारतात जनजागृती करणे सुरू केले. त्या काळातील भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीलाच भारतीय प्रबोधन असे म्हटले जाते. अर्थात धर्म सुधारणा व समाज सुधारणेचे पर्व. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया 5वा पाठ सामाजिक व धार्मिक प्रबोधन. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक एक मुद्दा घेऊन त्याविषयी माहिती घेऊया. पहिला मुद्दा आहे ब्राह्मो समाज. राजा राम मोहन रॉय यांचा जन्म बंगालमध्ये 1772 मध्ये झाला. त्यांनी इसवी सन 1828 साली बंगालमध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. वयाच्या 15व्या वर्षापर्यंत बंगाली, संस्कृत, अरबी, फारसी अशा अनेक भाषा त्यांनी अवगत केल्या. तसेच अनेक धर्मांचा अभ्यासही केला. ईश्वर एकच आहे असे त्यांचे मत होते. ते एकेश्वरवादाचे पुरस्कर्ते होते. उच्च नीचता न पाळणे, जातीभेद न करणे, कर्मकांडांना विरोध करणे आणि ईश्वर प्राप्तीसाठी प्रार्थना करणे ही ब्राह्मो समाजाची तत्त्वे होती. राजा राम मोहन रॉय यांनी समाजातील सती प्रथेला विरोध केला. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला चितेत उडी घेऊन मरण पत्करावे लागे. त्याला सती प्रथा म्हणतात. पूर्वी बालविवाह होत असत, म्हणजे 4-5 वर्षांच्या मुलीचे प्रौढ व्यक्तीशी विवाह केला जायचा. त्यास विरोध केला. यासह समाजात पडदा पद्धत होती. स्त्रियांना मुक्त फिरण्याचे स्वातंत्र्य नव्हते. त्यामुळे या पडदा पद्धतीला विरोध केला. परंतु विधवा विवाह तसेच स्त्री शिक्षणाला त्यांनी पाठिंबा दिला. शिक्षण प्रसारासाठी त्यांनी हिंदू कॉलेजची स्थापनाही केली. आपले विचार सर्वांपर्यंत पोहोचावेत यासाठी त्यांनी संवाद कौमुदी, मीरात उल अखबार, बंगदूत अशी वृत्तपत्रे सुरू करून जनजागृती केली. समाजाचे प्रबोधन केले.
त्यामुळे त्यांना समाज सुधारणेचे अग्रदूत तसेच आधुनिक भारताचे जनक म्हटले जाते. बंगदूत हे वृत्तपत्र अनोखे होते. बंगाली, हिंदी आणि फारसी अशा तिन्ही भाषांचे मिळून ते एकच वृत्तपत्र होते. आता पाहूया पुढचा मुद्दा, प्रार्थना समाज. 1848 दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मुंबई येथे परमहंस सभा नावाची संस्था स्थापन केली. तीच पुढे 1867 प्रार्थना समाज म्हणून ओळखली जाऊ लागली. दादोबा तरखडकर यांचे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. हे दोघे बंधू तसेच न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर राघव भांडारकर यांनी प्रार्थना समाजासाठी कार्य केले. प्रार्थना समाजाने मूर्तीपूजेला विरोध केला. एकेश्वरवादाचा पुरस्कार त्यांनी केला. तसेच कर्मकांडांना विरोध केला. ही त्यांची काही तत्वे होती. ईश्वराची उपासना करावी, प्रार्थना करावी असे ते सांगत. प्रार्थना समाजाने समाज सुधारणा करण्यासाठी अनाथालये सुरू केली, स्त्री शिक्षण सुरू केले, कामगारांना शिक्षण घेता यावे यासाठी रात्रशाळा, तर दलितांसाठी शिक्षण संस्था सुरू केल्या. याच संस्थेचे सदस्य असलेले महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी समाज सुधारणा व्हावी म्हणून डिप्रेस्ड क्लासेस मिशन नावाची संस्था सुरू केली. यानंतर पाहू सत्यशोधक समाज. 24 सप्टेंबर 1873 महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समतेच्या तत्वावर समाजाची निर्मिती व्हावी, सामाजिक विषमता व दलितांची दुःखे नाहीशी व्हावीत, तसेच भटभिक्षू व उच्चवर्णीयांच्या जुलुमांचा प्रतिकार करणे इत्यादी कार्ये त्यांनी केली. बहुजन समाजाला शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी अनेक शाळा काढल्या. स्त्री शिक्षणाचाही त्यांनी पुरस्कार केला. समाजाचे प्रबोधन व्हावे म्हणून महात्मा फुले यांनी काही पुस्तके लिहिली. त्यामध्ये ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म इत्यादी पुस्तकांचा समावेश आहे. स्त्री पुरुष तसेच माणसामाणसातील भेदभाव, जातीव्यवस्था यास विरोध त्यांनी केला. पती निधनानंतर स्त्रियांचे मुंडन केले जात असे, त्याला त्यांनी विरोध करताना मुंबईत त्यांनी नाभिकांचा संप घडवून आणला. वासनेच्या बळी ठरलेल्या गरोदर विधवा स्त्रियांना आधार देण्यासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. अनिष्ट चाली रीतींवर त्यांनी कडाडून टीका केली. आर्य समाज. इसवी सन 1875 स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. ते घरदार सोडून संन्यास घेतला. त्यानंतर 15 वर्षे भटकंती करून संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केला. या दरम्यान स्वामी विरजानंद सरस्वती नावाच्या एका अंध पंडितांशी त्यांची गाठ पडली. त्यांच्याकडून त्यांनी हिंदू धर्मातील वेदांचा खरा अर्थ समजावून घेतला. त्यातूनच त्यांनी मग सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ लिहिला. स्वामी दयानंद सरस्वतींचे मूळ नाव शंकर असे होते. स्वामी विरजानंद यांनीच त्यांचे नाव दयानंद असे ठेवले. तेव्हापासून ते स्वामी दयानंद सरस्वती म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या मते प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून
जातीभेद किंवा स्त्री पुरुष भेद तेव्हा नव्हता. रूढी परंपरा व उपासनेच्या मगरमिठीत सापडलेल्या हिंदू धर्माला वाचवण्यासाठी दयानंदांनी गो बॅक टू वेदास अर्थात वेदांकडे परत चला असा आदेश त्यांनी दिला. त्यांनी शिक्षण संस्था उघडून शिक्षण प्रसाराचे कार्यही केले. यानंतरचा मुद्दा आहे रामकृष्ण मिशन. इसवी सन 1897 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. या संस्थेमार्फत अनेक लोकसेवेची कामे केली. दुष्काळग्रस्तांना मदत करणे, रोगी व दीनदुबळ्यांची सेवा करणे, औषधोपचार देणे, स्त्री शिक्षण तसेच आध्यात्मिक उन्नती अशी कामे रामकृष्ण मिशनमार्फत केली जात. इसवी सन 1893 मध्ये अमेरिका येथील जागतिक सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले. येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनीनो अशा शब्दांनी त्यांनी भाषणाला सुरुवात केली आणि तेथील उपस्थितांची मने जिंकली. उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका असा संदेश त्यांनी भारतातील तरुणांना दिला. हा मुद्दा आहे शीख समाजातील सुधारणा. पंजाबमधील शीख समाजाने आर्य समाजाला प्रारंभी पाठिंबा दिला, परंतु वेदांवरील निष्ठेचा आर्य समाजाने धरलेला आग्रह त्यांना मान्य नव्हता. त्यामुळे मग शीखांमधील समाज सुधारणेसाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन झाली. गुरु गोविंद सिंग यांच्या शिकवणुकीचे पुनरुज्जीवन करणे व शिक्षण प्रसार करणे ही सिंग सभेची मुख्य उद्दिष्टे होती. शीख समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून अमृतसर येथे 1892 मध्ये खालसा कॉलेजची स्थापना करण्यात आली. मुद्दा आहे स्त्रीविषयक सुधारणा. इंग्रजी सत्तेचा भारतात विस्तार झाला तरी येथील स्त्रियांची स्थिती अत्यंत वाईट, दयनीय अशीच होती. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. बालविवाह, जरठकुमारी विवाह, हुंडा पद्धती, सती प्रथा, केशवपण, विधवा विवाहास विरोध अशा प्रथा त्या काळात होत्या. ह्या सर्व प्रथांमध्ये स्त्री भरडली जात होती. लहान वयात मुलींची लग्ने होत. पतीच्या मृत्यूनंतर सती गेली नाही तर तिचे केशवपण म्हणजे तिचे सर्व केस वस्त्राने काढले जात. त्याला मुंडन असे म्हणत. लग्नात पैसे किंवा वस्तू देणे घेणे म्हणजेच हुंडा पद्धती होती. कोवळ्या वयात मुलगी विधवा झाली तरी तिला पुन्हा लग्न करता येत नसे. अशा कुप्रथांमुळे स्त्रियांची स्थिती हालाकीची झाली होती. भारतात समाज सुधारणेला सुरुवात झाली होती. राजा राम मोहन रॉय यांनी सतीबंदीची मागणी केली आणि ती मागणी मान्य करून त्यावेळचे गव्हर्नर लॉर्ड बेंटिंक यांनी सतीबंदीचा कायदा केला. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असे म्हणत त्यांनी शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या कार्यात त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांची त्यांना अत्यंत मोलाची साथ लाभली. समाजातील कर्मठ सनातनी लोकांची टीका, निंदा व नालस्ती विरोध पत्करून मुलींना शिकवण्याचे त्यांनी महान कार्य केले. पुरुषी वासनेच्या बळी ठरलेल्या गरोदर स्त्रियांना आधार म्हणून फुले दाम्पत्यांनी स्वतःच्या घरातच बालहत्या प्रतिबंधक गृह
सुरू केले. वस्त्र्याने सर्व केस काढून स्त्रियांना विद्रूप करणारी केशवपणाची प्रथा बंद व्हावी म्हणून त्यांनी मुंबईत नाभिकांचा संप घडवून आणला. विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळावी म्हणून पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित व वीरेशलिंगम पंतलू यांचे कार्य मोलाचे होते. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी तर स्वतः एका विधवेशी विवाह केला. म्हणजे केवळ सांगितले नाही तर ते विचार स्वतः कृतीतही आणले. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक या वृत्तपत्रातून बालविवाह संतती वयाचा कायदा यावर परखड विचार मांडले. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेला विरोध करण्यासाठी मुंबई येथे एक परिषद भरवली. देवाला अर्पण केलेल्या स्त्रिया देवदासी म्हणून ओळखल्या जात. स्त्री शिक्षणामुळे शिकण्याची संधी लाभलेल्या ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहून स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला. पुरुषी वर्चस्वावर जहाल टीका केली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुणे येथे अनाथ बालिकाश्रम सुरू केले. समाजातील विधवा, परित्यक्ता यांसह सर्व महिलांना शिक्षण मिळावे, तसेच त्या बळावर त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांचे प्रयत्न होते. त्यातूनच त्यांनी 20व्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ स्थापन केले. आजही त्यांच्या शाखा अनेक ठिकाणी कार्यरत असून तेथे ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे. पंडिता रमाबाई यांनी शारदाश्रम संस्था स्थापन केली. त्या संस्थेने समाजातील दिव्यांग मुले मुली, स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. रमाबाई रानडे या आणखी एक समाजसुधारक. त्यांनी सेवा सदन संस्था स्थापन केली व त्या माध्यमातून परिचारिका नर्सिंग प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला. स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा बहिष्कृत भारत, मूकनायक, जनता वगैरे वृत्तपत्रातून स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडली. स्त्रियांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत राहिले. महात्मा गांधी यांनी सुद्धा स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. शिकलेल्या स्त्रियांनी त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या स्वतःच लिहू लागल्या. अन्यायकारक प्रथा बंद करा अशी मागणी करू लागल्या. त्या काळात सुरू झालेल्या स्त्री शिक्षणामुळे स्त्रियांमध्ये जागृती आली. त्यांचे कर्तृत्व फुलत राहिले. इथे एक चौकोन दिसतोय, त्यात म्हटलंय जरा विचार करा, आणि त्यात काही प्रश्न उपस्थित केलेत. जसे समाजसुधारकांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली नसती तर. दुसरा प्रश्न आहे, वर्तमान काळात स्त्रियांच्या जीवनात शिक्षणामुळे कोणते परिवर्तन घडून आले आहे. पुढचा प्रश्न आहे, आजही स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे तुम्हाला वाटते का? जर होय तर कोणते प्रयत्न करायला हवेत? विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न वाचून त्यावर जरूर विचार करा. पुढचा मुद्दा आहे मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळ. मुस्लिम समाजातील काही अनिष्ट प्रथा दूर व्हाव्यात यासाठी अब्दुल लतीफ यांनी बंगाल प्रांतात द मोहम्मदन लिटररी सोसायटी नावाची संस्था स्थापन केली. आणखी एक मुस्लिम समाजसुधारक सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज नावाची संस्था स्थापन केली. पुढे याचेच अलीगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणून रूपांतरित करण्यात आले. मुस्लिम समाजाने पाश्चात्य शिक्षण,
व विज्ञानाचा अंगीकार करावा म्हणजे त्यांची प्रगती होईल असे त्यांचे मत होते. पुढचा मुद्दा आहे हिंदू समाजातील चळवळ. हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून 1915 साली हिंदू महासभा ही संघटना स्थापन झाली. मूळच्या आयर्लंडच्या असलेल्या ॲनी बेझंट यांनी भारताला आपली मातृभूमी व हिंदू धर्माला आपला धर्म मानला. स्वखर्चाने त्यांनी बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली. नंतर ती त्यांनी पंडित मदन मोहन मालवीय यांच्याकडे सोपवलं. त्याच कॉलेजचे पुढे बनारस हिंदू विद्यापीठ म्हणून रूपांतरित करण्यात आले. इसवी सन 1925मध्ये डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSSची स्थापना केली. त्यांच्या मते हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध व चारित्र्य संपन्न संघटना उभारणे हे त्यांचे ध्येय होते. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी रत्नागिरी येथे पतित पावन मंदिर बांधले. तेथील हिंदू धर्मातील सर्व जातींसाठी सहभोजन कार्यक्रम त्यांनी सुरू केले. आपण आता शेवटच्या मुद्द्याकडे वळतोय. विद्यार्थी मित्रांनो, पृष्ठ क्रमांक 24वर माहीत आहे का तुम्हाला म्हणून एक मुद्दा आहे. प्रबोधनाचे इतर क्षेत्रातील आविष्कार. धर्मसुधारणा, समाज सुधारणा याबरोबरच प्रबोधन काळात साहित्य, कला, विज्ञान यासारख्या क्षेत्रांमध्ये देखील प्रगती झाली. आधुनिक भारतीय साहित्याचा उदय झाला. छापखान्याचा उदय झाला. साहित्यात पूर्वीच्या देवादिकांच्या पौराणिक कथांच्या जागी सामान्य माणसाच्या सुखदुःखांना, त्यांच्या आशा आकांक्षांना वाङ्मयात, साहित्यात स्थान मिळू लागले. अद्भुत गोष्टीऐवजी वास्तव गोष्टीवर आधारित साहित्याची निर्मिती होऊ लागली. माणसांच्या विजयाच्या, त्याच्या यशस्वीतेच्या कथा, कादंबऱ्या लिहिल्या जाऊ लागल्या. स्त्रियासुद्धा लिहू लागल्या. समाज सुधारणा, राजकीय जागृतीसाठी सक्रिय झाल्या. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितांना जागतिक मान्यता मिळाली. त्यांच्या साहित्याला नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले. साहित्याप्रमाणे कला क्षेत्रातही प्रगती झाली. अजिंठा शैली, मुघल व पहाडी लघुचित्र शैली यांचे पुनरुज्जीवन झाले. स्थापत्य शैलीवर संमिश्र शैलींचा उदय झाला. मुंबईचे सध्याचे छत्रपती शिवाजी टर्मिनस हे रेल्वे स्थानक पूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणून ओळखले जात असे. तसेच कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल या वास्तू संमिश्र शैलीची काही उदाहरणे म्हणता येईल. इंग्रजी शिक्षणामुळे विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रातही प्रगती झाली. सर CV रामन यांना विज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले. मुंबई, कोलकाता, चेन्नई येथे विद्यापीठे स्थापन झाली. प्रयोगशीलता व वैज्ञानिक दृष्टिकोन याचे महत्त्व लोकांना कळू लागले. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठातील दोन्ही भागात सामाजिक व धार्मिक प्रबोधनाविषयी माहिती घेतली. आधुनिक भारताच्या जडणघडणीत प्रबोधनाचा आविष्कार महत्त्वाचा मानला जातो. त्याच बळावर स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद या कल्पनांना वाहून घेतलेल्या सुधारकांनी मग राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली. तिची वाटचाल कशी होती याची माहिती आपण पुढच्या पाठात घेणार आहोत. धन्यवाद.